मैडम गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर. वाव क्या बात आहे. तर यस संगीता मॅडम नमस्ते प्रथमतः आणि रायझिंग फिटनेस परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप आनंद होत आहे आणि धन्यवाद की तुम्ही आज सर्वांना थँक्यू सुंदर सो अशी मच. घामाची आंघोळ घातली. खूप छान वाटतंय. तर यस नक्कीच अंकिता मॅडम प्रथमतः तुमचा पूर्ण परिचय करून द्या. तुमचे ग्रेट 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 कोच कोण आहे आणि तुम्ही आरोग्य परिवार कधी जॉईन केला? सर माझे नाव आहे अंकिता रामकृष्ण गाढवे. मी धामणगाव, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक येथून आहे. माझे ग्रेट कोच रामदास बोडके सर आणि मार्गदर्शक आहे सुशीला तांबे मॅडम. वाव खूप एनर्जेटिक कोच लाभलेत आपल्याला रामदासजी बोडके सर आणि एक यंगिस्ट मॅन. वाव क्या कोच आहे भाई. जैसा कोच वैसी बनती आदमी की सोच. खूप छान. तर नक्कीच अंकिता मॅडम तुम्ही कुठल्या कारणास्तव आरोग्य परिवार जॉईन केला होता म्हणजेच कशासाठी? सर वजन खूप वाढलं होतं. मी वजन कमी करण्यासाठीच हा आरोग्य परिवार जॉईन केला. 68 दिवस झालेत मी जॉईन करून. वाव बघा मित्रांनो त्या प्रॉपरली दिवस काउंट करतायत. खूप छान. मॅडम अंकिता मॅडम आम्हाला नक्की ऐकायला आवडेल तुमचं वजन किती वाढलं होतं आणि तुम्ही 68 दिवसामध्ये किती वजन कमी केलंय? सर माझं वजन 75 किलो झालं होतं. तर मी आता 9 तारखेला 9 मार्चला केलं तेव्हा 10 किलो कमी झाले. आता केलं नाहीये मी त्याच्यामुळे एक्झॅक्ट सांगू नाही शकत किती झाले. वाव अभिनंदन अभिनंदन. आपण चक्क 10 किलोचा फॅट लॉस केलाय. खूपच छान मित्रांनो. म्हणजे बघा त्यांनी अवघ्या 55 ते 57 दिवसामध्ये 10 किलो वेट लॉस केलंय. इथं 500 ग्रॅम कमी होत नाही लोकांचं. वर्षभर मेहनत करताय आणि अंकिता मॅडमनं खरंच खूप छान काम केलंय की 55 दिवसात 10 किलो वेट लॉस केले. खूप खूप अभिनंदन मॅडम. मॅडम हे 10 किलो जेव्हा तुमचं वजन कमी झालं तर तुमच्या शरीरात काही शारीरिक त्रास काही कमी झालेत का? हो सर, बरेचसे म्हणजे भरपूर कमीच झाले. मी फक्त वजन कमी करण्यासाठी आपला आरोग्य परिवार जॉइन केलं होतं. पण त्याचबरोबर माझे सगळे शारीरिक व्याधी पण पूर्णपणे गेल्यात. वाव म्हणजे तर तुम्हाला वाढलेल्या वजनामुळं खूप साऱ्या शारीरिक व्याधी होत्या आणि वजन कमी झालंय म्हणून तुमच्या खूप साऱ्या शारीरिक व्याधी कमी झाल्या. मॅडम कुठल्या कुठल्या व्याधी तुमच्या कमी झाल्या असं आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. सर मला किडनी स्टोन होता. महिन्यातनं 2-3 वेळा तर कंटिन्यू दुखायचा. पण मग आता तोही काही त्रास नाहीये. प्लस माझं मूळव्याधाचं पण ऑपरेशन झालेलं. माझं ऑपरेशन झालं तरी पण काही म्हणजे फरक पडलेलाच नव्हता. तर आपल्या सकस संतुलित आहारामुळे मला त्यातही फरक पडला. आणि प्लस पी पण होता माझा, तोही प्रॉब्लेम गेला. वाव बघा मित्रांनो आल्या होत्या फक्त आणि फक्त वजन कमी करण्यासाठी आणि वजन कमी झाल्यामुळं त्यांचा किडनी स्टोन बऱ्यापैकी रिकवर झालाय. मूळ व्याधी त्यांची येस सर. रिकवर झालेली आणि प्लस म्हणजे स्त्रियांचा असलेला महत्त्वाचा प्रॉब्लेम PCOD PCS तो देखील अंकिता मॅडमला प्रॉब्लेम होता आणि वजन कमी झाल्यामुळं त्यांचा तो देखील कमी झालाय. कसं वाटतंय मॅडम हे तुमचे शारीरिक त्रास पूर्णपणे आता कमी झाले तुम्हाला कसं वाटतंय आता? सर एकदम फ्रेश, एकदम छान वाटतं. काही कसलाही आजार वगैरे काही नाही. मी जवळपास 2-2.5 महिने झाले सर एक टॅबलेट पण नाही खाल्लेली कसली. वाव म्हणजेच मेडिकल फ्री जर जगायचं असेल तर आरोग्य परिवारात यावं लागतं. येस. अंकिता मॅडम नक्की. तुमच्यात अमेझिंग असा बदल झालाय नेमकं तुम्ही केलं तरी काय? काय करताय तुम्ही का तुमच्यात अमेझिंग असा बदल झालाय? सर 80% सकस संतुलित आहार प्लस 20% वर्कआउट आणि 100% ग्रेट कोचचं मार्गदर्शन. वाव बघा मित्रांनो ही सूत्रीच तुमचं पूर्णपणे जीवन बदलते. येस सर. तुमच्या शरीरातील पूर्णपणे व्याधी घालवते. तर अंकिता मॅडम सांगताय की त्यांनी महत्त्व दिलंय 80% आपल्या सकस संतुलित आहाराला, 20% तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे तुमचं वर्कआउट आणि सर्वात महत्त्वाचं असतं ते आपल्या कोचचं गाईडन्स. तर त्यांनी कोचला प्रॉपर येस. पद्धतीने फॉलो केलं म्हणून त्यांच्यामध्ये हा बदल झाला. नक्कीच अंकिता मॅडम तुमच्याबरोबर इतर ज्या माता भगिनी आहेत, खूप साऱ्या लेडीज आहेत, तर त्यांना तुम्ही काय संदेश देणार? सर मी हेच सांगेल की सर्वांनी आपल्या स्वतःसाठी 1 तास तरी दिलाच पाहिजे. आपण जर व्यवस्थित असेल तर आपण आपल्या परिवारातील व्यक्तींना व्यवस्थित ठेवू शकतो आपल्या परिवाराला. तर आपण हे केलंच पाहिजे. स्वतःसाठी खूप छान आहे. वाह! काही-काही लोकं बोलतात, की हे अफोर्डेबल नाहीये. पण आपण सर दवाखान्यातही किती खर्च करतो, तरी पण आपल्याला तिथे फरक नाही पडत. काही आपण फरक नाही पडला तर परतही तिथेच जातो. तिथे खर्च करण्यापेक्षा इथे खर्च केलेला कितीही म्हणजे भरपूर परवडेल असं आहे. वॉव!
येस, त्यांचा एकच संदेश आहे मित्रांनो, शरीरापेक्षा किमती काहीच नाही. येस सर. येस. जर तुम्ही आजारी पडलात, हॉस्पिटलला जर गेलात, तर तुमची सर्व संपत्ती तुम्हाला एक दिवस देखील वाचवू शकत नाही. त्यामुळे शरीराची काळजी घ्या आणि दररोज 1 तास प्रत्येकानं वर्कआउट करा आणि त्या वर्कआउट बरोबरच सकस संतुलित आहार घ्या. नुसतं वर्कआउट करून विनाकारण शरीराची झीज करू नका, हेच त्यांना सांगायचं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की 80% सकस संतुलित आहार हा फार महत्त्वाचा आहे. शरीराचं पोषण हे शरीराच्या वर्कआउटपेक्षा आणखी महत्त्वाचं असतं. थँक्यू अंकिता मॅडम, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. असंच सातत्याने थँक यू आरोग्य सर. परिवाराच्या सोबत जोडून राहा आणि तुम्ही आज खूप अमेझिंग असं वर्कआउट आणि खूप छान थँक यू वर्कआउट सर. गाईड केले. थँक यू. त्याबद्दल पुन्हा एकदा रायझिंग थँक यू सर. फिटनेस परिवाराकडून तुमच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हो सर, मी माझ्या ग्रेट कोचला सॅल्यूट करते. थँक यू सो मच. मला आज वर्कआउट करण्याची संधी दिली. छानशी चेअरिंग केली आणि छान सॉन्ग लावले त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. वॉव!